नमस्कार, स्मिताज डेलिकेसीज मध्ये आपलं स्वागत आहे। लवकरच गणपती बाप्पा येणार आहेत आणि गणपती बाप्पाला जे आवडतात मोदक असे घरोघरी केल्या जाणार आहे। तर आज मी इथे मोदकांचं जे सारण आहे त्याचे 3 प्रकार तुम्हाला करून दाखवणार आहे आणि ओल्या नारळाचे प्रकार मी करून दाखवणार आहे। गॅस लावलाय, मी कढई तापत ठेवली आहे। पहिला प्रकार आहे आपला पारंपरिक मोदक। तर पारंपरिक मोदकांसाठी आपण घेणार आहे इथे 1 वाटी खोलेलं ओलं खोबरं, अर्धा वाटी बारीक चिरलेला गूळ। आता हे जे मिश्रण आहे हे साधारण जेव्हा तुम्ही घरी मोदक कराल तेव्हा गूळ आणि खोबरं मिक्स करून एक 10 ते 15 मिनिटं तुम्ही थोडं भिजवून ठेवा, म्हणजे गुळाला पाणी सुटेल आणि त्याला ओलावा येईल आणि मग ओलावा आल्यावर आपलं सारण लवकर छान मिक्स होईल। 1 मिनिट आपण हायवर परतणार आहे आणि त्याच्यानंतर आपण गॅस मग सिम करणार आहे। गॅस सिम केला आहे आणि हळूहळू आपलं जे सारण आहे हे असं ओलसर व्हायला सुरुवात झाली आहे, पण गूळ अजून सुद्धा पूर्णपणे विरघळला नाही आहे। हे असंच 2 ते 3 मिनिटं आपल्याला अजून परतायचं। आता आपला जो गूळ आहे तो जवळजवळ 80% विरघळला आहे। आता हे जे गूळ आणि खोबऱ्याचं जे सारण आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण टाकणार आहे खसखस मी पहिले भाजून घेतली आणि भाजल्यावर त्याची पूड केली। ती साधारण 1 ते 1.5 टीस्पून खसखसाची पूड आपण याच्यामध्ये टाकणार आहे। तसंच हा जो ड्रायफ्रूट्सचा थोडासा चुरा आहे, ड्रायफ्रूट्सचा चुरा सुद्धा आपण याच्यामध्ये थोडासा टाकणार आहे। या ड्रायफ्रूट्समध्ये आहे बदाम, काजू आणि पिस्ता। मोदकांसाठी खूपही ओलं सारण नको आणि अगदी असं खूप कडकही नको व्हायला घट्ट। तर आता आपलं हे गूळ आणि खोबरं व्यवस्थित छान मिक्स झालंय। आता ह्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे 1 ते 1.5 टीस्पून तांदूळाची पिठी टाकणार आहे। तांदूळाच्या पिठीमुळे तो जो मोदक करताना थोडासा पाक जो येऊ शकतो बाहेर तो येणार नाही, म्हणजे मोदकाला खूप ओलेपणा नाही येणार। साधारण आपलं पूर्णपणे आता हे सारण तयार झालेलं आहे। आता मी गॅस बंद करणार आहे आणि आता गॅस बंद केल्यावर 1/4 टीस्पून जायफळाची पावडर आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे। जेव्हा आपण नारळ आणि गुळाचं मोदक करतो तेव्हा जायफळाची चव खूप छान लागते। तर हे आपलं आता पारंपरिक जे सारण आहे हे आपलं तयार झालंय। सारण थंड झालंय, आता मी एका डिशमध्ये काढून ठेवते। तर ह्या सारणामध्ये साधारण 10-11 मोदक होतात। जर तुम्हाला 21 मोदक करायचे असतील तर तुम्हाला ह्याचं डबल प्रमाण घ्यायचं आहे। दुसरं सारण आपण आता आंबा सारण करणार आहे। त्याच्यासाठी गॅस लावला, ह्याच्यामध्ये 1 वाटी भरून ओलं नारळ, पाव वाटीच्या थोडं जास्ती आंब्याचा पल्प घेणार आहे आपण। गॅस सिम केलाय। तसंच ह्याच्यामध्ये पाव वाटी साखर। आता हे जे सारण आहे हे पहिल्यांदा 2 मिनिटं हाय गॅसवर आपल्याला परतायचं आहे। हे जे मी प्रमाण घेतलेलं आहे हे साधारण ह्याच्यामध्ये 10 ते 11 मोदक होतात। आता हळूहळू आपली साखर विरघळते आणि आंब्याचा रस आणि नारळ आणि साखर सगळं हळूहळू एकजीव होत आहे। आता मी मंद करणार आहे, गॅस थोडा कमी करते आणि पुन्हा 3 ते 4 मिनिटं हे मी परतणार आहे मंद गॅसवर। ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे, ह्या सारणामध्ये आपण टाकणार आहे मिल्क पावडर। तुम्ही याच्यामध्ये तांदूळाची पिठी पण टाकू शकता, तर मी याच्यामध्ये टाकणार आहे मिल्क पावडर। काहीच नसलं घरामध्ये, समजा तांदूळाची पिठी नसली तर तुम्ही कणिक सुद्धा वापरू शकता ह्याच्यामध्ये। आता लास्टली ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे, गॅस मंद आहे आपला,
ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोड्याशा केशराच्या काड्या. आंब्याच्या रसाबरोबर एक वेगळा सुगंध या मोदकांना येईल. आता आंब्याचं सारण आपलं तयार झालंय. आता तिसरं सारण आपण करणार आहे गुलकंद सारण. तर या सारणामध्ये आपण घालणार आहे गुलकंद. गॅस सुरू केला. ह्याच्यामध्ये सुद्धा 1 वाटी ओलं नारळ, त्याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धी वाटी दूध आणि साईचं मिश्रण, अर्धी वाटीच्या थोडी कमी साखर, कारण आपण ह्याच्यामध्ये गुलकंद घालणार आहे आणि गुलकंदामध्ये भरपूर साखर असते. हे 2-3 मिनिटं हायवर परतायचं सुरुवातीला. हे जे आपण सारणं बघतो आहे 3 सारणं, ह्याच्यामध्ये जे मी प्रमाण, गॅस मी सीम केलाय आता, प्रमाण जे मी आत्ता सांगितलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्ती करू शकता. म्हणजे गोड जास्ती करू शकता, आंब्याचा रस जास्ती घालू शकता, गुलकंद कमी जास्ती करू शकता. पारंपरिक सारणामध्ये आपण गूळ घातलेला आहे. आता हे जे मी दुसरं गुलकंद सारण करते ह्याच्यामध्ये साखर आणि गुलकंद हे प्रमाण, म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे हे तर छान लागतंच, पण जर गुळाबरोबर तुम्ही केलं ना त्याच्यामध्ये सुद्धा गुलकंद खूप छान लागतो. आता 3-4 मिनिटं जेव्हा आपण मंद आचेवर भाजतोय त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे गुलकंद. गुलकंदाची चव खूपच छान येते, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये वेलदोडा किंवा जायफळ घालायची अजिबात गरज नाही. दूध घातल्यामुळे याला एक 2-3 मिनिटं थोडासा सारण व्हायला उशीर लागतोय, पण दुधाने चव खूप सुंदर येते. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे थोडे किसमिस आणि ड्रायफ्रूटचा चुरा. गॅस सिमच ठेवा आणि त्याच्यानंतर शेवटी 1 ते 1.5 टीस्पून तांदूळाची पिठी. 1-2 मिनिटं थोडं परतायचं. तांदूळाची पिठी थोडी शिजली की गॅस बंद करायचा. सारण आता मी डिशमध्ये काढून ठेवते. आता हे आपलं ते तिसरं आहे, हे याचं सारण, गुलकंद सारण आपलं तयार झालं आहे. 3 सारणं आज आपण केले, पारंपरिक सारण, आंबा सारण आणि गुलकंदाचं सारण. तर हे तिन्ही सारण जी आहेत ती तुम्ही नक्की करून बघा.